Hello dear students, 12th standard computer science paper 2 MCQ सॉल्विंग सेशन. तुमचे भरपूर कमेंट्स आलेत सर MCQ सॉल्विंग सेशन घ्या, कारण आपण CS1चं पण MCQ सॉल्विंग सेशन घेतला अँड तुम्हाला पण माहिती आहे काय झालं. जे एमसीक्यूज मी तुम्हाला इथं दाखवलं तेच तुमच्या पेपरमध्ये आले. 4 MCQ असतात, फक्त 4 MCQ असतात, 4च MCQ असतात. आणि मी CS1चा एक सेशन घेतला होता, त्याच्यामध्ये मी जे एमसीक्यूज ऍक्च्युअली मी एमसीक्यूज पीवायक्यू अनालिसिस करून आणलं होतं. पीवायक्यूज मधून, टेक्स्टबुक मधून, भरपूर ठिकाणून असं अनालिसिस करून एमसीक्यूज आणले होते. अँड फॉर्च्युनेटली तोच एमसीक्यू तुमच्या पेपरमध्ये दिसला. तसंच खूप मेहनत करून, खूप एफर्ट्स लावून कालचं माझं रात्रीचं पूर्ण कालचं रात्र पूर्ण सगळे पीवायक्यूज बघून, 5-6 वर्षाचे पीवायक्यूज बघून, टेक्स्टबुक बघून, सगळं एक अनालिसिस करून आज तुमच्यासाठी CS2 साठी एमसीक्यू घेऊन आलोय. व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो, पण जे एमसीक्यू तुम्ही आज माझ्यासोबत प्रॅक्टिस करणार आहे, कन्फर्म म्हणतोय मी तुम्हाला, कन्फर्म म्हणतोय, हाच तुमच्या पेपरमध्ये दिसणार आहे. भले 4 मार्क्स पण तरी इम्पॉर्टंट आहेत. तर काही म्हणजे पूर्ण व्हिडिओ नीट बघा. वाटलंच तर तुम्हाला काही वाटलं इम्पॉर्टंट तर नोट करून घ्या, नाहीतर बघून समजून घेतलं तरी चालेल. आता उद्या पेपर आहे तर आज तुमच्याकडे जास्त टाइम नाही. मला पण माहिती आहे थोडं लेट होतोय सगळ्या गोष्टी, कारण काय होतं ना रे, मी इथं बिहाइंड द स्क्रीन कोण, म्हणजे माझ्या बिहाइंड द कॅमेरा कोण नाही. ऍक्च्युली थंबनेल मीच बनवतोय, पीपीडीज हे सगळं मीच बनवतोय, म्हणजे एकटाच करतोय सगळं, तर थोडं टाइम लागतोय. काल तर मी रेकॉर्ड करत होतो, लाईट एवढी वेळा गेली, तर काल एवढी वेळा लाईट गेली तर सगळं करणं खूप डिफिकल्ट झालं माझ्यासाठी. पण ठीक आहे, आज जेवढं होईल माझं बेस्ट देईल. उद्या तुमचा पेपर आहे, जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी आज मी कॉलेजला पण असतो. ऍक्च्युली आज कॉलेजला मी सिक लिव्ह घेतला. ऍक्च्युली आय एम ऑन लिव्ह टुडे. आता कॉलेजवाल्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला पाहिजे, सिक लिव्ह वरती मग हा व्हिडिओ कसं काय टाकला. ठीक आहे, तर ऍक्च्युली तुमच्यासाठी फक्त एफर्ट्स घेतोय मी, कारण मला मॅक्झिमम मुलांना CS मध्ये चांगलं स्कोर करून द्यायचं. ठीक आहे, चलो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट द कम्प्युटर सायन्स पेपर 2 एमसीक्यूज. हाच तुमच्या पेपर मधले एमसीक्यू असणार आहेत. सो फर्स्ट चॅप्टर काय रे बाबा, इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर. कंप्लीट केलं ना सगळ्यांनी वन शॉट व्हिडिओ? येस, सगळ्या मुलांनी, मला माहिती आहे मॅक्झिमम मुलांनी वन शॉट व्हिडिओ कंप्लीट केला असेल. जेवढं तुम्हाला वन शॉट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तोच तुमचा सीएसचा पेपर असणार आहे. टेन्शन नका घेऊ. तुम्ही लय टेन्शन घेता रे बाबा, टेन्शन कशाला घेता तुम्ही? अच्छा, तुम्ही कंप्लीट नाही केलं का? आत्ता काय करायचं, हा पूर्ण एमसीक्यूचा सेशन आधी बघून घ्या. त्याच्यानंतर काय करा, प्रत्येक प्लेलिस्ट एक एक करून ओपन करा. बघा, आज एक दिवस तुमच्याकडे आहे. एका दिवसात पण तुम्ही पूर्ण सीएस अभ्यास करू शकता, जर तुमच्याकडे डेडिकेशन असेल तर. ठीक आहे, काही करू शकता, आपण काही करू शकतो जर डेडिकेशन असेल तर आज पण तुम्ही कंप्लीट करू शकता. समजून घ्या, फक्त स्ट्रेस नका करू स्वतःला, समजून घ्या, सगळी गोष्ट क्लिअर होईल. ठीक आहे, तर हा चॅप्टरचं वेटेज किती होतं? 21 मार्क्स अँड कम्प्लिटली अ थेरॉटिकल चॅप्टर, कम्प्लिटली थेअरी बेस्ड चॅप्टर असतो हा. ठीक आहे, तर याचे एमसीक्यूज आपण एक एक करून डिस्कस करू. ठीक आहे, चलो. अरे ठीक आहे, चलो. सो द रजिस्टर विच स्टोर द रिझल्ट, म्हणजे असं कोणता रजिस्टर आहे बाबा आपल्याकडे कोणता रजिस्टर आहे जो रिझल्ट स्टोअर करतो एखादा अरिथमेटिकल ऑपरेशन झाल्यानंतर, म्हणजे ALU वापरल्यानंतर आपण काहीतरी अरिथमेटिकल ऑपरेशन करतो. अरिथमेटिकल ऑपरेशन केल्यानंतर कोणत्या रजिस्टरमध्ये रिझल्ट स्टोअर होतो? ठीक आहे, ऑप्शन काय? प्रोग्राम काउंटर नाही, हा तर नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस लोड करतो. येस, अक्युमुलेटरचं राईट आन्सर. स्टॅक पॉइंटर नाही, टेम्पररी रजिस्टर नाही. सो आन्सर काय असेल? अक्युमुलेटर. अक्युमुलेटर काय करतो? पहिला ऑपरंट, एखादा ऑपरेशनचा पहिला ऑपरंट सुद्धा हा स्टोअर करतो आणि एखादा ऑपरेशनचा रिझल्ट सुद्धा हाच स्टोअर करतो, अक्युमुलेटर. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. एमसीक्यू थोडे जास्त आहेत, पण थोडं पेशन्स ठेवा, सगळं तुम्हाला समजेल. ठीक आहे, चलो सेकंड क्वेश्चन. प्रोग्राम काउंटर इन 8085. आता माहिती ना सगळ्यांना, पीसी काय करतो? इट होल्ड्स द ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड. मी तुम्हाला ब्लॉक डायग्राम मध्ये सगळं सांगितलंय. ज्या मुलांनी माझा वन शॉट व्हिडिओ बघितला असेल त्यांना असं क्वेश्चन वाचल्यानंतर ऑप्शन बघायची पण गरज नाही, त्यांना आन्सर माहित असतो. ठीक आहे, सो प्रोग्राम काउंटर काय करतो? पीसी 8085 मायक्रो प्रोसेसर मध्ये काय करतो? काउंट्स नंबर ऑफ प्रोग्राम्स नाही, काउंट्स नंबर ऑफ टाइम्स अ सबरुटीन इज कॉल्ड नाही, काउंट्स द नंबर ऑफ टाइम्स लूप आर एक्झिक्युटेड नाही. त्याच्यासाठी तर आपल्याकडे जम्प वगैरे असतो, जम्प विथ कंडिशन वगैरे असतो, बरोबर. पॉइंट्स द ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड. परफेक्ट, येस, यू गॉट द आन्सर. ऑप्शन डी इज राईट आन्सर. ठीक आहे, समजलं का? चलो नेक्स्ट काय बघा बरं. इन इंटेल 8085 मायक्रो प्रोसेसर ALE, सगळ्यांना माहिती ना ALE काय ऍड्रेस असतो? ऍड्रेस लॅच एनेबल, माहिती ना, ऍड्रेस लॅच एनेबल. ठीक आहे, ऍड्रेस लॅच एनेबल हाय झाला तर काय करतो? ऍड्रेस लॅच एनेबल हाय झाला तर आपण ऍड्रेस बस आणि डेटा बस AD0 पासून AD7 पर्यंत एकत्र वापरू शकतो, मल्टिप्लेक्स बस वापरू शकतो, माहिती ना. हे बघा, एनेबल AD0 टू AD7 बस टू बी युज्ड ऍज लोअर ऑर्डर. ठीक आहे, लोअर ऑर्डर. ठीक आहे, हे लोअर ऑर्डर ऍड्रेस बस. ठीक आहे, एनेबल AD0 बस टू बी युज्ड ऍज डेटा बस टू हॉल्ड द प्रोसेसर. नाही, हे तर नाहीच. टू रिसेट द, नाही, हे पण नाही, रिसेट नाही.
ठीक आहे. तर आपण इथं सांगू शकतो आपण AD0 पासून AD7 बस वापरतो टू बी युज्ड ॲज डेटा बस और टू बी. आता इथं बघा पहिले दोन ऑप्शन तुम्हाला थोडं कन्फ्युज करेल. ठीक आहे, पहिले दोन ऑप्शन जे आहेत पहिले दोन ऑप्शन तुम्हाला कन्फ्युज करू शकतो. ठीक आहे, पण इथं नीट वाचायचं. AD0 पासून AD7 पर्यंत आपण जातोय बरोबर. AD0 पासून AD7 पर्यंत तर जातोय, पण आपण यूज काय करणार. मला वाटतं ऑप्शन काय असेल तुमचा डेटा बस. AD0 पासून AD7 युज्ड ॲज डेटा बस. ठीक आहे, ठीक आहे. एकच मिनिट आपण एकदा कन्फर्म करू आन्सर काय. नाही ऍक्च्युली हे एक मिनिट हा आन्सर नाहीये. आपला आन्सर ए असला पाहिजे. ऍक्च्युली हे तर काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झालंय. थांबा. एनेबल AD0 टू AD7 बस टू बी युज्ड ॲज अ लोअर ऑर्डर ऍड्रेस बस. ठीक आहे, लोअर ऑर्डर ऍड्रेस बस. ठीक आहे, सो आपण ऑप्शन ए हा आपला राईट आन्सर आहे. ठीक आहे, लोअर ऑर्डर ऍड्रेस बस म्हणजे AD0 आणि AD7 हे आपण टुगेदर यूज करू शकतो. काय करू शकतो, टुगेदर यूज करू शकतो ज्यावेळेस आपल्याकडे ऍड्रेस लॅच एनेबल होतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन काय बघा बरं. नेक्स्ट क्वेश्चन डॅश इज अ नॉन वेक्टर इंटरप्ट. ठीक आहे, तुम्हाला इंटरप्ट बद्दल माहिती आहे. पार्ट 1 व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं इंटरप्ट मध्ये नॉन वेक्टर काय असतो, जो एखादा मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर नसतो. आणि नॉन वेक्टर म्हणजे जो मास्केबल असतो. माहिती आहे तुम्हाला मास्केबल आहे. तो मास्केबल इंटरप्ट कोण आहे बरं. मास्केबल इंटरप्ट कोण असतो, INTR. येस, INTR इज अ नॉन वेक्टर्ड इंटरप्ट. ठीक आहे, INTR काय असतो तर नॉन वेक्टर्ड इंटरप्ट असतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं का. बघा असंच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये येणार आहे आणि हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. डॅश इज अ लोएस्ट प्रायोरिटी इंटरप्ट. कोणत्या इंटरप्टला सगळ्यात कमी प्रायोरिटी असतो. येस, सगळ्यात कमी प्रायोरिटी ट्रॅपला असतो. आणि सगळ्यात हायेस्ट अरे 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 एक मिनिट सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी कोणाला असतो, INTR ला असतो. आणि सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी कोणाला असतो, ट्रॅपला असतो. ठीक आहे, सो मी सांगतो तर परत लोवेस्ट प्रायोरिटी म्हणजे कोण असतो, INTR. अँड हायेस्ट प्रायोरिटी कोण असतो, हायेस्ट प्रायोरिटी. सो हायेस्ट प्रायोरिटी इज योर ट्रॅप, जो की एक नॉन मास्केबल इंटरप्ट असतो. आणि लोएस्ट प्रायोरिटी INTR एक मास्केबल इंटरप्ट असतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन डॅश इज द ओनली नॉन मास्केबल इंटरप्ट. ओनली नॉन मास्केबल म्हणजे काय, जसं प्रायोरिटी हाय असतो. आपण इंटरप्ट मध्ये शिकलो ना, असं कोणता इंटरप्ट आहे जसं प्रायोरिटी हाय असतो म्हणजे नॉन मास्केबल म्हणजे प्रायोरिटी हाय. येस, इथं आन्सर असेल ट्रॅप. इथं आन्सर काय असेल, ट्रॅप एक असा इन्स्ट्रक्शन आहे जसं प्रायोरिटी खूप जास्त हाय असतो. ठीक आहे, चलो नाव गेस द नेक्स्ट आन्सर. डॅश इज नॉट अ व्हॅलिड रजिस्टर पेअर इन 8085 मायक्रोप्रोसेसर. कोणता रजिस्टर पेअर. आता बघा रजिस्टर पेअर काय असतो आपल्याकडे, HL रजिस्टर पेअर असतो. ठीक आहे, DE रजिस्टर पेअर असतो आणि BC असे 3 रजिस्टर पेअर आपल्याकडे असतात. हे आपल्याला माहिती आहे. हे 16 बिट रजिस्टर पेअर असतात. 16 बिट रजिस्टर पेअर आपल्याकडे असतात, माहिती ना सर्वांना. सो BC तर आहे, HL पण आहे. अक्युमुलेटर अँड फ्लॅग रजिस्टर दीज आर नॉट द रजिस्टर पेअर. सो द राईट आन्सर इज ऑप्शन सी. त्यांनी विचारले ह्यांच्यापैकी कोणता रजिस्टर पेअर नाहीये. सो ऑप्शन सी इज नॉट द रजिस्टर पेअर. ठीक आहे, चलो सो नेक्स्ट काय बघा बरं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फॉर इंटेल 8085 म्हणजे मायक्रोप्रोसेसर 8085 इज करेक्ट. ठीक आहे, प्रोग्राम काउंटर स्पेसिफाइज द ऍड्रेस ऑफ लास्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्युटेड. नाही, लास्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्युटेड तो कसं सांगणार. प्रोग्राम काउंटर स्पेसिफाइज द नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युटेड सो फार. नाही. प्रोग्राम काउंटर स्पेसिफाइज द ऍड्रेस ऑफ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड. येस, हे आहे. अजूनही बघू. प्रोग्राम काउंटर स्पेसिफाइज द ऍड्रेस ऑफ द इन्स्ट्रक्शन बिंग एक्झिक्युटेड. नाही. सो नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जो एक्झिक्यूट होणार आहे ना, ठीक आहे, ऍक्च्युली मुलं C आणि D मध्ये जास्त कन्फ्युज होतात. पण प्रोग्राम काउंटर काय करतो, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जो एक्झिक्यूट होणार आहे त्याचा ऍड्रेस तो ऑलरेडी लोड करून ठेवतो. सो इथं आन्सर काय असेल, ऑप्शन सी. ठीक आहे, जो एक्झिक्यूट होतोय त्याचा ऍड्रेस ऑलरेडी लास्ट स्टेप मध्ये लोड केला असतो. ठीक आहे, पण प्रोग्राम काउंटर स्पेसिफाइज द ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड. दिस स्टेटमेंट इज द राईट आन्सर. ठीक आहे, दिस स्टेटमेंट इज द राईट आन्सर. ठीक आहे, चलो क्लिअर आहे इथपर्यंत. चलो नेक्स्ट MCQ बघा बरं. विच ऑफ द फॉलोइंग डेटा ट्रान्सफर इज नॉट पॉसिबल इन 8085 मायक्रोप्रोसेसर. म्हणजे कोणता डेटा ट्रान्सफर पॉसिबल नाहीये. मेमरी टू अक्युमुलेटर करू शकतो, हा मेमरी टू ए करू शकतो. अक्युमुलेटर मेमरी करू शकतो, हा अक्युमुलेटर मेमरी पण करू शकतो. आपल्याकडे असं इन्स्ट्रक्शन असतो ना, MOV M, A असं आहे ना पॉसिबल. येस आहे पॉसिबल. मग असं पण करतो ना आपण MOV A, M असं पण करतो ना पॉसिबल. असं पण आहे. अक्युमुलेटर इनपुट आउटपुट डिव्हाइस. येस, आपण इनपुट आउटपुट डिव्हाइस पासून अक्युमुलेटर कडे पण आपण एखादं इनपुट आणू शकतो. पण मेमरी टू मेमरी आपण कधी नाही करू शकत डेटा ट्रान्सफर. ठीक आहे, मेमरी टू मेमरी कधीच नाही करू शकत. सो विच ऑफ द फॉलोइंग डेटा ट्रान्सफर इज नॉट पॉसिबल. सो हु इज नॉट पॉसिबल, ऑलवेज रिमेंबर मेमरी टू मेमरी कधी पण आपण मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये डेटा ट्रान्सफर करू शकत नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट MCQ. लक्ष द्या बरं का, हेच तुमच्या पेपरमध्ये येणार आहेत. दीज ऑल MCQs आर देअर इन युअर पेपर. सो आय वॉन्ट ईच अँड एव्हरी CS स्टुडंट टू प्लीज पे अटेन्शन. ठीक आहे,
इफ द स्टेटस ऑफ S0 अँड S1 पिन इज लो, म्हणजे S0 S1 पिन लो असेल, द मायक्रोप्रोसेसर परफॉर्म्स, ये सगळ्यांना माहिती आहे, हॉल्ट ऑपरेशन. मायक्रोप्रोसेसर काय परफॉर्म करतो? हॉल्ट ऑपरेशन. S0 S1 पिन जर लो असेल तर आपला मायक्रोप्रोसेसर हॉल्ट ऑपरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे, हे पिन डायग्राम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर. चलो, इन 8085 मायक्रोप्रोसेसर द स्टॅक्स वर्क्स ऑन द प्रिन्सिपल. हे तुम्ही तुमचं डेटा स्ट्रक्चर आठवलं तरी चालेल CS मधून. स्टॅक काय करतो रे? स्टॅक काय करतो? लास्ट इन फर्स्ट आउट. स्टॅक काय करतो? स्टॅक लास्ट इन फर्स्ट आउट. सो तोच आपला आन्सर आहे, लास्ट इन फर्स्ट आउट. ठीक आहे, सो इथं पण तोच प्रिन्सिपल आहे. स्टॅकचं प्रिन्सिपल कधी चेंज होणार? ठीक आहे, लास्ट इन फर्स्ट आउट. चलो, आता हे तुम्हाला आन्सर क्लिक झाला पाहिजे. 8085 रिक्वायर्स, पटकन पटकन हे आन्सर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. 8085 ला रन होण्यासाठी किती किती पॉवर सप्लाय लागतो? आपण फीचर्स ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये डिस्कस केले. इट रिक्वायर्स +5 वोल्ट. हाऊ मेनी वोल्ट? +5 वोल्ट. माहिती ना सगळ्यांना. सो 8085 रिक्वायर्स +5 वोल्ट. चलो, नेक्स्ट MCQ which is there in exam. Yes, the 8085 microprocessor can address. Yes, हा पण फीचर होता 64K. Yes, these all are the features. आपण हे सगळं कुठे डिस्कस केले? फीचर्स ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085. सो ज्या मुलांना फीचर्स माहित असेल त्यांना आन्सर पटपट देता येईल. ठीक आहे, चलो. हा, आता मला सांगा बरं ह्याचा आन्सर काय असेल. इन अन इंटेल 8085 मायक्रोप्रोसेसर वाय इज रेडी सिग्नल युज्ड? रेडी सिग्नल का बरं वापरतो आपण? रेडी. ठीक आहे, सो टू इंडिकेट दॅट मायक्रोप्रोसेसर वर्किंग अँड रेडी फॉर यूज? नाही, असं तर नाहीये. टू प्रोव्हाइड प्रॉपर वेट states when the microprocessor is communicating with slow peripheral devices. Yes, this is the answer. सो हा रेडी सिग्नल कधी यूज करतो ना? ज्यावेळेस आपण वेट स्टेट मायक्रोप्रोसेसर देतो कम्युनिकेशनसाठी. टू स्लो डाऊन द स्लो डाऊन कशाला रे? नन ऑफ द अबव नाही. ठीक आहे, सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. राईट. चलो, नेक्स्ट. क्वेश्चन थोडे जास्त आहेत म्हणून मला थोडं फास्ट जावं लागेल बरं का, नाहीतर व्हिडिओ 1 तासाच्या वर जाईल. ठीक आहे. ALU अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर कन्सिस्ट ऑफ. अच्छा, ALU मध्ये काय काय असतो? अक्युम्युलेटर असतो, टेम्पररी रजिस्टर असतो. ठीक आहे, अक्युम्युलेटर असतो, टेम्पररी रजिस्टर असतो, त्याच्यानंतर लॉजिक सर्किट अँड 5 फ्लॅग्स. बरोबर, 5 फ्लॅग्स पण असतो, लॉजिक सर्किट पण असतो. ठीक आहे, अरिथमेटिक अँड लॉजिक सर्किट. ऍक्च्युली असं असलं पाहिजे बरं का, अरिथमेटिक अँड लॉजिक सर्किट. हा, अरिथमेटिक अँड लॉजिक सर्किट. ठीक आहे, इथं पण अरिथमेटिक अँड, हा इथं बरोबर अरिथमेटिक अँड लॉजिक सर्किट. हा, मला वाटतं हे बघा, अक्युम्युलेटर असतो, टेम्पररी रजिस्टर असतो, अरिथमेटिक अँड लॉजिक सर्किट असतो, फ्लॅग पण असतो. येस, ऑप्शन डी इज राईट आन्सर. ALU मध्ये हे सगळे असतात. ALU मध्ये हे सगळेच असतात. ठीक आहे, चलो, ALU मध्ये हे सगळेच असतात. बरोबर. चलो, नेक्स्ट. अरे, तुम्हाला तो डायग्राम आठवला ना? तो डायग्राम आपला ब्लॉक डायग्राम तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, ALU मध्ये काय असतं. ठीक आहे, चलो, नेक्स्ट. Intel 8085 microprocessor was introduced in the year. Yes, 8085 कधी इंट्रोड्यूस झाला होता? सांगा बरं. 8085 कधी इंट्रोड्यूस झाला होता? येस, Intel 8085 वॉज इंट्रोड्यूस इन द इयर 1976. तुम्हाला माहिती आहे ना, सगळ्यात पहिलं मायक्रोप्रोसेसर काय होता? इंटेल. हे सगळं माहित पाहिजे बरं का. इंटेल 4004 हा पहिला मायक्रोप्रोसेसर होता, सगळ्यात फर्स्ट मायक्रोप्रोसेसर. मग आला इंटेल्स 8008. ठीक आहे, इंटेल 4004 कधी आला ते पण माहित पाहिजे. हे 1971 मध्ये आला होता. बरोबर, आणि हा लगेच नेक्स्ट इयर म्हणजे 1972 ला आला होता. दिस वर द 4-bit मायक्रोप्रोसेसर. आणि मग त्याच्यानंतर आला इंटेल 8085 विच वॉज दिस वर द 4-bit मायक्रोप्रोसेसर अँड इंटेल 8085 इज अ 8-bit मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे, 8-bit मायक्रोप्रोसेसर, याला आपण काय म्हणतो? 8-bit मायक्रोप्रोसेसर, सेकंड जनरेशन मायक्रोप्रोसेसर आहे हा. माहिती आहे ना? ठीक आहे, सगळं माहित पाहिजे कधी कोणता मायक्रोप्रोसेसर इव्हॉल्व्ह झाला होता. ठीक आहे, हे एव्होल्युशन मध्ये आपण बघितलं होतं, एव्होल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे, हा, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. द क्लॉक स्पीड ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर. व्हॉट इज द क्लॉक स्पीड ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर? 8085 चा स्पीड किती असतो? 3 मेगाहर्ट्ज. आठवलं ना फीचर्स मध्ये होता ना. सो 8085 रिक्वायर्स 3 मेगाहर्ट्ज. राईट. चलो, व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा, देर आर डॅश जनरल पर्पज रजिस्टर इन 8085. बघा, जनरल पर्पज रजिस्टर काय असतो? HL, DE आणि BC. सो किती जनरल पर्पज रजिस्टर आपल्याकडे? अरे नाही, जनरल पर्पज रजिस्टर ना. बरोबर, हे तर रजिस्टर पेअर झालेत. सो B, C, D, E, H अँड L. सो दीज आर द जनरल पर्पज रजिस्टर. यांचा पेअर असा बनतो, बट दीज आर द जनरल पर्पज रजिस्टर. यांची 3 पेअर असतात. 3 पेअर म्हणजे टोटल 6. सो इथं 3 नका करू बरं का. त्यांनी पेअरिंग नाही विचारले किंवा त्यांनी ग्रुपिंग नाही विचारले, त्यांनी जस्ट जनरल पर्पज रजिस्टर. मॅक्झिमम मुलं 3 पण करू शकतात पेअर्स आठवून, पण याचा आन्सर 6 असला पाहिजे. ठीक आहे, चलो, नेक्स्ट. The dash signal is used as the clock for communicating with microprocessor. ठीक आहे, सो कोणता सिग्नल आपण वापरतो? सिस्टम क्लॉक. कोणता सिग्नल आपण वापरतो ॲज अ सिस्टम क्लॉक? ठीक आहे,
कोणता सिग्नल वापरतो सिस्टम क्लॉक? येस, क्लॉक आउट. क्लॉक आउट आपण वापरतो फॉर सिस्टम क्लॉक फॉर डिवाइस कनेक्टेड विथ मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट, द फ्लॅग रजिस्टर ऑफ 8085 डॅश नंबर ऑफ बिट्स आर अनयुज्ड. ठीक आहे. फ्लॅग रजिस्टर ऑफ 8085 डॅश नंबर ऑफ बिट्स आर अनयुज्ड. सो सांगा बरं, इन फ्लॅग रजिस्टर ऑफ 8085 फ्लॅग मध्ये आपण किती बिट्स यूज करत नाही? म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, D7, D6, D5, D4, D3, D2, D1, D0. फ्लॅग्स माहिती आहे ना सर्वांना? ठीक आहे. फ्लॅग सगळ्यांना माहिती असेल, बरोबर. सो मला सांगा, आपण कसं लिहितो फ्लॅग्स आपण कसं लिहितो? हा असतो आपला साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग डॅश, ऑक्झिलरी कॅरी डॅश, प्रायोरिटी डॅश, कॅरी. आता किती फ्लॅग्स आपण यूज नाही केले ते? हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3. सो किती अनयुज्ड आहेत? अनयुज्ड. सो अनयुज्ड मध्ये किती आहेत? 3. सो याचा आन्सर काय असला पाहिजे? 3. समजलं का? अच्छा, यूज म्हटलं तर काय म्हटलं पाहिजे? 1 2 3 4 5. 5 यूज म्हणजे 5 आन्सर असला असता. अनयुज म्हणजे 3 आन्सर आहे. एक्झाम मध्ये नीट बघा बरं का क्वेश्चन. अनयुज यूज नीट बघून घ्या. ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन बघा बरं. नेक्स्ट क्वेश्चन काय? द वेक्टर ऍड्रेस ऑफ ट्रॅप. येस, हे माहित पाहिजे. तुम्हाला एक टेबल होता, तुमच्याकडे एक टेबल होता, आठवते का तो टेबल? ठीक आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे ना इन्स्ट्रक्शन काय काय असतात? एक असतो ट्रॅप, ज्याचं प्रायोरिटी खूप हाय असतो. ठीक आहे. मग काय असतो? RST 7.5, RST 6.5, RST 5.5 अँड देन असतो INTR. अँड देन काय असतो? INTR. आता यांचा सगळ्यांचा ऍड्रेस तुम्हाला माहित पाहिजे. सो ट्रॅपचा ऍड्रेस काय असतो? 0024H, 0024H, 003CH. बरोबर. सो तुम्हाला काय विचारलंय? ट्रॅप विचारलंय. आहे का 0024H? येस. सो आपला आन्सर आहे. पण तुम्हाला सगळ्यांचा आन्सर माहित पाहिजे. 003CH. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांचा आन्सर माहित पाहिजे. ठीक आहे. 0034H. हे बघा, ह्याचं काय असतो? 0034H असतो. ठीक आहे. RST 5.5 चा काय असतो? 002CH, 002CH. आणि याचं काय ऍड्रेस नसतो? बिकॉज दिस इज अ नॉन वेक्टर इंटरप्ट. INTR काय असतो? नॉन वेक्टर इंटरप्ट. बाकी सगळे वेक्टर इंटरप्ट असतात. याचा प्रायोरिटी खूप हाय असतो आणि याचा प्रायोरिटी खूप लिस्ट असतो. सो याला आपण म्हणतो मास्केबल इंटरप्ट आणि याला म्हणतो नॉन मास्केबल इंटरप्ट. बरोबर. सो व्हॉट इज द आन्सर? ट्रॅप कुठं स्टोर असतो? ट्रॅप स्टोर असतो 0024H. हे माहित पाहिजे बरं का. हे तुम्हाला इंटरप्टचं क्वेश्चन आन्सर आलं तर तिथं पण तुम्हाला लिहायचंय आणि एखादा ऑब्जेक्टिव्ह आला तर तिथं पण तुम्हाला माहित पाहिजे. चलो, नेक्स्ट. CPU generally contains storage device called, CPU कडे स्टोरेज डिव्हाइस काय असतो रे? रजिस्टर. सो CPU कडे स्टोरेज डिव्हाइस काय असतो? रजिस्टर. ठीक आहे. रजिस्टरच डेटा स्टोर करतो. काउंटर तर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करतो. टायमिंग अँड कंट्रोल सगळ्यांना टायमिंग पल्स जनरेट करून देतो. ALU मध्ये ऑपरेशन परफॉर्म होतो. ठीक आहे. सो रजिस्टर इज द राईट आन्सर. चलो, नेक्स्ट. द dash register of 885 is only used during arithmetic and logical operation and not for any other purpose. ठीक आहे. डॅश रजिस्टर ऑफ 885 इज यूज ओनली अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. म्हणजे हा रजिस्टर फक्त आपण एखादा ALU ऑपरेशनसाठी वापरतो आणि बाकी कोणत्याही कामासाठी वापरत नाही. आठवतं तुम्हाला टेम्पररी रजिस्टर? येस, टेम्पररी रजिस्टर फक्त ALUच्या ऑपरेशन मध्ये सेकंड ऑपरंट टेम्पररी होल्ड करण्यासाठी वापरतो आपण. ठीक आहे. चलो, नेक्स्ट. डॅश फ्लॅग बिट इज रिसेट व्हेन फ्लॅग रजिस्टर कंटेंट D4H. येस, आता हे तुम्हाला काढता आलं पाहिजे असं एक्झाम मध्ये. असं एक क्वेश्चन कंपल्सरी आहे बघा. असं एक क्वेश्चन कंपल्सरी आहे. D4H. मला सांगा बरं, D4H ला आपण कसं लिहितो रे? D ला कसं लिहितो? D म्हणजे काय असतो? 10 म्हणजे A असतो, 11 म्हणजे B असतो, 12 म्हणजे C असतो, 13 म्हणजे D असतो. आता D भेटण्यासाठी काय करतो आपण? 1 2 4 8. सो हाऊ टू गेट द D? सो सांगा. 8 प्लस 4 12, 12 प्लस 1 13. सो व्हॉट इज द 4-bit बायनरी ऑफ D? 1101. सो मी काय 1101 आणि 4 कसं भेटतात तुम्हाला? 4 इथं 1 0101 0100. चलो, आता याला फ्लॅग मध्ये रिप्रेझेंट करा बरं. अँड यू ऑल नो हाऊ टू रिप्रेझेंट अ फ्लॅग. D7, D6, D5, D4, D3, D2, D1, D0. आता एक्झाम मध्ये हे सगळं तुम्हाला ड्रॉ करून लिहायची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क्स भेटेल. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की बाबा हे मी कुठं करू, रफ करण्यापेक्षा मी काम करतो MCQच्या खालीच करतो, तसं केलं तरी चालेल, काय हरकत नाही. तुमचे मार्क्स कोण कट करणार नाही. मार्क्स कधी कट होणार? जर आन्सर चुकीचं असेल तर मार्क्स कट होणार. पण आन्सर काढण्यासाठी तुम्ही हे सगळं ड्रॉ केलं तर नोबडी विल कट युअर मार्क्स, राईट? सो असं मुलांना वाटतं की हे सगळं MCQ मध्ये का करायचं? करू शकता. ठीक आहे.
साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग डॅश, ऑक्झिलरी कॅरी डॅश, पायरिटी डॅश, कॅरी. बरोबर. तर आता काम करा, आता हे तुमचं फ्लॅग आहे ना, त्यांनी काय सांगितलंय, डॅश फ्लॅग इज रिसेट, म्हणजे फ्लॅग रजिस्टर जर D4 असेल, हे फ्लॅग रजिस्टर जर D4 असेल, बघा बरं. आता हे पुट करा तिथं. काय भेटलं, 1 1 0 1 0 1 0 0. सांगा बरं कोणता फ्लॅग आता रिसेट होतोय? साइन फ्लॅग रिसेट होतोय का? रिसेट म्हणजे 0, सेट म्हणजे 1. साइन फ्लॅग रिसेट होत नाही, झिरो फ्लॅग रिसेट होत नाही, ऑक्झिलरी कॅरी रिसेट होत नाही, पायरिटी रिसेट होत नाही. मग रिसेट कोण होतोय? फक्त कॅरी. सो हु इज गोइंग टू रिसेट? कॅरी. अरे 0 मीन्स रिसेट, 0 means reset and 1 means set. So what will be the answer? Who is reset? Carry. So answer is carry. ठीक आहे. सो असं तुम्हाला आन्सर काढायचं. सो D4 ला आधी बायनरी मध्ये लिहा, फ्लॅग मध्ये रिप्रेझेंट करा. ठीक आहे, माहिती आहे ना, साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग डॅश, ऑक्झिलरी कॅरी डॅश, पायरिटी डॅश, कॅरी. सो दिस इज द सिक्वेन्स अँड यू हॅव टू रिप्रेझेंट फ्रॉम D7 टू D0. क्लिअर? चलो, असा एक क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला येईल. वाटलं याचं बघून घ्या कसं करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. चलो नेक्स्ट. चलो, in microprocessor 8085 microprocessor, serial data from external device. Yes, serial data external device कसं भेटतो आपल्याला? येस, SID. SID इज राईट आन्सर. एक्सटर्नल डिव्हाइस पासून सिरियल इनपुट कसं भेटतो? SID. चलो नेक्स्ट. डॅश इज अ सॉफ्टवेअर इंटरप्ट. आता याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंटरप्ट कोण आहे? हा क्वेश्चन खूप वेळा बोर्ड मध्ये विचारले बरं का. PYQ बघताना हा क्वेश्चन मला भरपूर वेळा दिसला PYQ मध्ये. डॅश इज सॉफ्टवेअर इंटरप्ट. नेहमी लक्षात ठेवा, RST1 हा असतो ना, हा सॉफ्टवेअर इंटरप्ट असतो. ठीक आहे, RST1 इज अ सॉफ्टवेअर इंटरप्ट. लक्षात राहील ना? चलो, RST1 इज अ सॉफ्टवेअर इंटरप्ट. ठीक आहे. डॅश, अरे ह्याचा आन्सर माहिती तुम्हाला. डॅश हॅज अ हायेस्ट प्रायोरिटी इंटरप्ट. कोणत्या इंटरप्टला हायेस्ट प्रायोरिटी असतो? येस, ट्रॅप. आणि लीस्ट प्रायोरिटी INTR. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हे बघा आलंच. डॅश इज अ लोएस्ट प्रायोरिटी इंटरप्ट. INTR ला प्रायोरिटी खूप कमी असतो. हे असं पण क्वेश्चन तुमच्या पेपरला कंपल्सरी येतो बरं का. इंटरप्ट वरती MCQ एक कंपल्सरी विचारतात. ठीक आहे. द इनव्हॅलिड रजिस्टर पेअर. नाव वी ऑल नो, आपल्याकडे काय काय रजिस्टर पेअर आहे? HL, BC, DE. ठीक आहे. BC, HL, PC नाही रे, PC म्हणजे प्रोग्राम काउंटर, म्हणजे हा आपला आन्सर आहे. इनव्हॅलिड. दे हॅव आस्क्ड इनव्हॅलिड, नॉट व्हॅलिड. इनव्हॅलिड कोण असेल त्याच्यामध्ये? PC. सो PC विल बी द इनव्हॅलिड. ठीक आहे. नेक्स्ट. द व्हॅलिड रजिस्टर पेअर. अच्छा, आता व्हॅलिड म्हणजे कोण असेल? आपला BC. ठीक आहे. BE तर नाही, SP तर नाही, स्टॅक पॉइंटर नाही, प्रोग्राम काउंटर नाही. ठीक आहे. चलो नेक्स्ट. डॅश पिन ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर इज यूज टू सेंड डेटा सिरियली आउट. आउट म्हणजे SOD, सिरियल आउट म्हणजे SOD, सिरियल आउटपुट डेटा, SOD. ठीक आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट MCQ. दॅर आर डॅश फ्लॅग्स इन 8085. हे तर माहित असेल. साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी, पायरिटी, कॅरी. सो पाचच. किती फ्लॅग असतात? 5. सो आन्सर इज 5. ठीक आहे. चलो नेक्स्ट. द इनव्हॅलिड रजिस्टर पेअर फॉर 8085 मायक्रोप्रोसेसर. अरे झालं ना. इनव्हॅलिड रजिस्टर पेअर कोण येतं? HL आहे, D आहे, BC. झालं तर हा क्वेश्चन. ठीक आहे. सो इथला PCचा आन्सर. ठीक आहे. इनव्हॅलिड. रिपीट झालं हा. चलो डन. पहिला चॅप्टर डन. पहिल्या चॅप्टरचे जास्त MCQ होते, बाकी चॅप्टरचे कमी MCQ आहेत. ठीक आहे. सेकंड चॅप्टरचे पण MCQ कमी आहेत, कारण याच्यामध्ये खूप प्रोग्रामिंग विचारतात. सो हे 43 मार्क्स आहेत, बट इथं हा चॅप्टर जास्त इम्पॉर्टंट आहे प्रोग्रामसाठी. ठीक आहे, प्रोग्रामसाठी. ठीक आहे. चलो, सो लेट स्टार्ट द MCQs फ्रॉम चॅप्टर 2. सो द डॅश फ्लॅग बिट इज रिसेट वेन द कंटेंट इज 95H. येस, म्हणजे कंटेंट काय? 95H. आता 95 ला कसं लिहितो आपण? आठवते 1 2 4 8. सो 9 साठी काय करावं लागेल? 8 + 1 दॅट इज 9. बाकी ठिकाणी 0. सो 9चा 4 बिट काय असेल? 1 0 0 1. आणि 5 ला कसं लिहितो? 4 + 1 म्हणजे 0 1 0 1. सो याला तुम्ही फ्लॅग मध्ये रिप्रेझेंट करा. फ्लॅग कसा असतो? D7, D6, D5. हे तुम्ही पेपरमध्ये असं लिहून दाखवलं तरी चालेल. D4, D3, D2, D1, D0. ठीक आहे. in this way the flags are represented by the data bus. ठीक आहे. so you all know the first is sign flag, zero flag, dash, auxiliary carry, dash, priority, dash and carry. so आता आपण याला रिप्रेझेंट करू. बरं, याला रिप्रेझेंट करू. ठीक आहे, याला रिप्रेझेंट करू फास्ट मध्ये थोडं. लेट्स रिप्रेझेंट. सांगा 1 0 0 1, 1 0 0 1, 0 1 0 1. Okay, now let's see the question. The dash flag is dash flag bit is reset. Reset म्हणजे काय? 0. सो 0 कोण येतं? साइन फ्लॅग तर नाही. हा, हे बघा 0 फ्लॅग 0 झाला. अजून कोण आहे का? नाही.
सो आन्सर काय असेल, झिरो फ्लॅग. आन्सर काय असेल तर झिरो फ्लॅग. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समजलं का कसं काढायचं? सो या टाईपचे क्वेश्चन मला वाटते एक येणार तुमच्या पेपरला. हे या टाईपच्या क्वेश्चनसाठी प्रिपेअर्ड राहा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. डॅश इन्स्ट्रक्शन बिलॉंग्स टू डेटा ट्रान्सफर ग्रुप. येस येस, कोणता इन्स्ट्रक्शन डेटा ट्रान्सफर ग्रुपला बिलॉंग करतो बरं? हा तर नाही, जम्प इन्स्ट्रक्शन तर नाही, हा तर ब्रांचिंग ग्रुप मधला आहे, हा तर लॉजिकल अँड मधला आहे, सीएमए कॉम्प्लिमेंट ऑफ अक्युमुलेटर हा तर लॉजिकल मधला आहे. ठीक आहे, आता LHLD हा असतो आपला डेटा ट्रान्सफर ग्रुप मधला इन्स्ट्रक्शन. सो लोड एच एंड एन डायरेक्ट 16 बिट ऍडिशन मध्ये आपण हे वापरत होतो, आठवते का? सो लोड एच एंड एल डायरेक्ट इज अ बिलॉंगिंग टू डेटा ट्रान्सफर ग्रुप. नेक्स्ट. The instruction dash will affect zero flag without changing the content of accumulator. Yes. कोणता इन्स्ट्रक्शन झिरो फ्लॅगला अफेक्ट करतो? झिरो फ्लॅगला अफेक्ट करतो विदाउट चेंज द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर. ठीक आहे, तर झिरो फ्लॅगला अफेक्ट करतो विदाउट चेंज द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर इज कम्पेअर ए. कम्पेअर ए. ठीक आहे, ठीक आहे. बाकी सगळे हे झिरो फ्लॅगला अफेक्ट करतात. हा पण झिरो फ्लॅगला अफेक्ट करतो, हा पण झिरो फ्लॅगला अफेक्ट करतो, हा पण झिरो फ्लॅगला अफेक्ट करतो. पण कम्पेअर हा झिरो फ्लॅगला अफेक्ट करत नाही. कंपॅरिझन करून देतो, पण तुमच्या अक्युमुलेटरचं कंटेंट तो म्हणजे अक्युमुलेटरचा काय म्हणतो, झिरो फ्लॅगला चेंज न करता, विच विल अफेक्ट द झिरो फ्लॅग विदाउट चेंज द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर. अक्युमुलेटरचं कंटेंट चेंज न करता झिरो फ्लॅग फक्त अफेक्ट होणार. अक्युमुलेटरचं कंटेंट चेंज न करता फक्त तुमचा झिरो फ्लॅग अफेक्ट होणार. तो असतो CMP, कम्पेअर. अच्छा, बाकी इन्स्ट्रक्शन केलं, बाकी इन्स्ट्रक्शन मध्ये पण तुमचा आन्सर तोच येणार, पण इथं तुमचा अक्युमुलेटर पण चेंज होतो. पण कम्पेअर मध्ये अक्युमुलेटर चेंज होत नाही, फक्त झिरो फ्लॅग चेंज होतो. ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन. द डॅश इन्स्ट्रक्शन रोटेट कंटेंट ऑफ अक्युमुलेटर राईट थ्रू कॅरी बाय 1 बिट. आता विदाउट कॅरी म्हटलं तर आपला RRC तुम्हाला माहिती आहे, आपण सगळ्यात जास्त युज करतो. थांबा 1 मिनिट. थ्रू डॅश इन्स्ट्रक्शन रोटेट कंटेंट ऑफ अक्युमुलेटर राईट थ्रू कॅरी बाय 1 बिट. म्हणजे कॅरी सोबत आपण रोटेट करतो, म्हणजे कॅरीलाही आपण रोटेट करतो. ठीक आहे, क्वेश्चन समजून घ्या. आपण काय करतोय तर कॅरीला पण आपण इथं रोटेट करतोय. ठीक आहे, सो कॅरीला पण रोटेट करतो. सो आपण इथं RRC नाही घेणार, सो इथं RAR येणार. काय येणार? RAR. ठीक आहे, कॅरी पण रोटेट होतोय. ठीक आहे, कॅरी पण रोटेट होतोय. ठीक आहे, सो इन्स्ट्रक्शन एक्सचेंज बिलॉंग्स टू डॅश ऍड्रेसिंग मोड. ऍड्रेसिंग मोड विचारले तुम्हाला माहिती आहे ना, ऍड्रेसिंग मोड आपल्याकडे 5 असतात. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड, रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे, मग त्याच्यानंतर इमिडिएट ऍड्रेसिंग मोड आणि इम्प्लिसिट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे, तर एक्सचेंज हा कोणता ऍड्रेसिंग मोडला बिलॉंग करतो? विचार करा बरं. एक्सचेंज हा कोणत्या ऍड्रेसिंग मोडला बिलॉंग करतो? ठीक आहे, याचा आन्सर आहे, भरपूर लोकांना हे इमिडिएट करतात, पण ऍक्च्युली याचा आन्सर असतो रजिस्टर इनडायरेक्ट. नेहमी समजून घ्या, याचा आन्सर काय असतो? रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे, एक्सचेंज काय करतो माहिती आहे का? HL आणि DE. ठीक आहे, HL आणि DE या रजिस्टर पेअरचं डेटाला एक्सचेंज करतो. हे ऍक्च्युली असतो रजिस्टर इनडायरेक्ट. हे रजिस्टर आहेत ना, आणि HL आला तर इनडायरेक्ट. ठीक आहे, सो दिस इज रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. डॅश ऍड्रेसिंग मोड इज ऑफ ऍड M. आता M आला. M म्हणजे काय असतो तुम्हाला सांगितलं मी भरपूर. M म्हणजे HL आला म्हणजे रजिस्टर इनडायरेक्ट. ठीक आहे, क्लिअर. चलो नेक्स्ट. डॅश इन्स्ट्रक्शन इज 3 बाईट इन्स्ट्रक्शन. आता यांच्यामध्ये 3 बाईट कोण असतो? 3 बाईट कोण असतो? CMA कॉम्प्लिमेंट ऑफ अक्युमुलेटर. ADI तो हा तर झाला 1 बाईट. ADI डेटा म्हणजे इथं डेटा आला तर हा झाला 2 बाईट. एक्सचेंज हा पण झाला 1 बाईट. LDA ऍड्रेस, याच्या समोर ऍड्रेस असतो ना, सो हा झाला 3 बाईट, हा झाला 3 बाईट. सो आन्सर इज ऑप्शन डी. आन्सर काय असेल आपला? ऑप्शन डी आपला आन्सर असेल. ठीक आहे, सो हिअर द आन्सर विल बी ऑप्शन डी. चलो. द डॅश इन्स्ट्रक्शन इज यूज फॉर 16 बिट ऍडिशन. आठवलं का 16 बिट ऍडिशन? रेकॉर्ड व्हिडिओ दिलता ना तुम्हाला 16 बिट ऍडिशन. सो ऍड हा फक्त 8 बिट ऍडिशन साठी असतो. दिस इज फॉर 8 बिट ऍडिशन. So we can perform the 8 bit addition by add, but DAD, yes, this is for 16 bit addition. 16 bit addition साठी आपण DAD. ठीक आहे, चलो नेक्स्ट. द इन्स्ट्रक्शन MVI, बरोबर, द इन्स्ट्रक्शन MVIR डेटा 8 इज डॅश बाईट इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, म्हणजे असं MVIR म्हणजे एखादा रजिस्टर घ्या, सी मध्ये काय लोड करायचं 03H असं. सो हा इन्स्ट्रक्शन किती बाईटचा असेल? ठीक आहे, डेट इन्स्ट्रक्शन प्लस डेटा, दिस विल टेक 2 बाईट. सो आन्सर इज 2. फक्त इन्स्ट्रक्शन असेल तर 1 बाईट, इन्स्ट्रक्शन प्लस डेटा असेल तर 2 बाईट, आणि इन्स्ट्रक्शन प्लस ऍड्रेस असेल तर 3 बाईट्स. ठीक आहे, चलो नेक्स्ट. द पुश इन्स्ट्रक्शन ऑफ 885, द स्टॅक पॉइंटर इज डिक्रीमेंटेड बाय 2. ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे, पुश इन्स्ट्रक्शन, ठीक आहे, ऑफ 885 द स्टॅक पॉइंटर इज डिक्रीमेंटेड बाय 2.
चलो नेक्स्ट. द कंटेंट ऑफ HL पेअर आर CFFFH आफ्टर एक्झिक्युशन द इन्स्ट्रक्शन इन्क्रीमेंट व्हॉट विल बी. म्हणजे याला +1 करा. CFFF ला तुम्ही जर +1 केलं तर हा काय बनणार CF00H. काय बनणार CF00H. दिसते का तुम्हाला ऑप्शन CF00H. अरे थांबा 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 एक मिनिट CFFF ना थांबा CFFF ना असं गडबड नका करू. CFFF ना म्हणजे CFFF हा त्या मेमरी ब्लॉक मध्ये लास्ट आहे. CFFFH हा एकदम लास्ट आहे. याच्यानंतर सी नंतर मला सांगा हे FFF म्हणजे एकदम लास्ट. आता याच्यानंतर आपण स्टार्ट करणार जसं की जर मी तुम्हाला सांगितलं 1999 असं काहीतरी सांगितलं मग याच्यानंतर कोण असणार 1999 च्या नंतर कोण असणार 2000 असणार. असंच काहीतरी जस्ट एक एक्झाम्पल देतो रिलेट करण्यासाठी. सो हे FFF म्हणजे एकदम एंड असतो हेक्साडेसिमल. मला सांगा याच्यानंतर मग कोण येणार D000. आता समजलं का D000. ऑप्शन डी इज राईट आन्सर. ठीक आहे. थोडं विचार करा बरं का असं काही कन्फ्युजिंग क्वेश्चन मला देतात कधी ठीक आहे पण कन्फ्युज नाही झाला पाहिजे आपण. ठीक आहे. चला नेक्स्ट. द डॅश इन्स्ट्रक्शन इज एक्झिक्युटेड नो ऑपरेशन इज परफॉर्म ओनली ऑन दिस इन्स्ट्रक्शन इज फेच्ड अँड डिकोडेड. कोणत्या इन्स्ट्रक्शनचं कोणतंही ऑपरेशन परफॉर्म होत नाही NOP नो ऑपरेशन. NOP म्हणजे काय असतं नो ऑपरेशन म्हणजे फक्त आपण डेटाला इन्स्ट्रक्शनला फेच करतो पण एखादं ऑपरेशन परफॉर्म होत नाही. ठीक आहे. चलो डॅश फ्लॅग इज अफेक्टेड बाय इन्स्ट्रक्शन RRC ऑफ 8085. RRC केलं तर कोणता फ्लॅग अफेक्ट होतो कॅरी फ्लॅग अफेक्ट होतो. माहिती आहे ना कॅरी फ्लॅग अफेक्ट होतो. कितीतरी कोड्स मध्ये आपण बघितलं टू चेक नंबर इज इव्हन ऑड काउंट द नंबर ऑफ झिरोज अँड वन्स. तर तिथं आपण RRC करतो. RRC केल्यानंतर काय होतो RRCचा शेवटचा बिट कॅरी मध्ये जातो. सो कोणता फ्लॅग अफेक्ट होतो कॅरी फ्लॅग अफेक्ट होतो. कॅरी फ्लॅग अफेक्ट होतो. ठीक आहे. डॅश फ्लॅग इज अफेक्टेड बाय इन्स्ट्रक्शन RRC ऑफ 8085. परत आला का तोच आहे ना. हा सो एक मिनिट आता फ्लॅग विचारले विच फ्लॅग इज अरे तोच आहे कॅरी फ्लॅग. ठीक आहे. चलो ठीक आहे जाऊ दे क्वेश्चन रिपीट झाले बहुतेक. ठीक आहे. इनव्हॅलिड रजिस्टर पेअर ऑफ 8085 रजिस्टर पेअर इनव्हॅलिड कोड डी ऑफ अरे हा डी ऑप्शन आहे बरं का हे ऍक्च्युली HLDE हा DE CD. ठीक आहे असं काय ठीक आहे. सो इनव्हॅलिड रजिस्टर पेअर कोण असतो इनव्हॅलिड रजिस्टर पेअर SP स्टॅक पॉइंटर हा रजिस्टर पेअर नसतो. ठीक आहे. चलो सो चॅप्टर 2 चे एवढेच MCQ आहेत. आता आपण स्टार्ट करतोय MCQs ऑफ चॅप्टर नंबर 3. चॅप्टर 3 चा वेटेज किती 4 मार्क्स पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे इंटेल X86 फॅमिली. ठीक आहे. येस पहिला क्वेश्चन पेंटीएम प्रोसेसर हॅज डॅश बिट डेटा बस. मला सांगा पेंटीएम प्रोसेसरकडे डेटा बस किती असतो अँड डॅश बिट ऍड्रेस बस. येस. सो पेंटीएम प्रोसेसर माहिती ना सगळ्यांना पेंटीएम सिरीज. ठीक आहे. 80 म्हणजे 5. ठीक आहे. म्हणजे पेंटीएम सिरीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे 5th सिरीज जो सुरू होतो X86 फॅमिलीचा जो 5th सिरीजचा मेंबर असतो. ठीक आहे. 5th सिरीजचा मेंबर असतो 80 म्हणजे 80286 असतो 80386 असतो 80486 असतो 80586. येस. इथं जर 5 आला ना या सिरीजला आपण काय म्हणतो पेंटीएम सिरीज. याच्यात आपण पेंटीएम सिरीज म्हणतो पेंटीएम. आता पेंटीएम सिरीज मध्ये पण असतो पेंटीएम 1 पेंटीएम 2 पेंटीएम 3 अशा प्रकारे पेंटीएमचे पण ग्रुप्स आहेत. ठीक आहे. सो पेंटीएम मायक्रो प्रोसेसरचा डेटा बस किती आहे आणि ऍड्रेस बस किती आहे. सो डेटा बस असतो 64 आणि ऍड्रेस बस असतो 32. सो आन्सर इज ऑप्शन ए. नेहमी लक्षात ठेवा पेंटीएम प्रोसेसर हॅज 64 बिट डेटा बस अँड 32 बिट ऍड्रेस बस. ठीक आहे. चलो मला सांगा 8086 इज आता 8086 काय 8086 हा किती बिट मायक्रो प्रोसेसर आहे. 8086 हा किती बिट मायक्रो प्रोसेसर आहे. 8085 याच्या आधी होता म्हणजे 8085 याच्या आधी होता ना. तर हा 8085 आपला 8 बिट मायक्रो प्रोसेसर आहे. मग 8086 किती असेल तो असेल 16 बिट. किती असेल 16 बिट. ठीक आहे. 8086 आहे 16 बिट मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. द मॅक्झिमम फिजिकल मेमरी कॅन ऍड्रेस बाय पेंटीएम इज. सो मॅक्झिमम मेमरी किती आपण ऍड्रेस करू शकतो पेंटीएमने. सो पेंटीएमने आपण मॅक्झिमम मेमरी ऍड्रेस करू शकतो 4 गिगाबाईट म्हणजे 4 GB पर्यंत आपण मेमरीला काय करू शकतो ऍड्रेस करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ पेंटीएम प्रोसेसर. आता पेंटीएम प्रोसेसरचे आपण फीचर बघितले बरोबर. सो पेंटीएमचे कोणता फीचर नाहीये. ठीक आहे. कॅन ऍड्रेस अप टू 4 GB हा तर आहे. ब्रांच प्रेडिक्शन आहे ऑन चिप कॅशे आहे ड्युअल पाइपलाइनिंग आहे. ठीक आहे. पण 32 बिट डेटा पाथ नाहीये 64 बिट डेटा पाथ असतो. सो 32 बिट नसतो म्हणजे हा बरोबर आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट विचारलं नॉट. पण इथं 64 आला पाहिजे होता पण त्यांनी 32 दिले. सो दॅट इज अ रॉंग आन्सर. ठीक आहे. म्हणजे तो चुकीचा स्टेटमेंट आहे म्हणजे तो आपल्यासाठी बरोबर आन्सर आहे असं.
डॅश प्रोसेसर इज युजेस नॉन मल्टिप्लेक्स्ड ऍड्रेस बस. तर कोणता प्रोसेसरकडे नॉन मल्टिप्लेक्स्ड ऍड्रेस बस असतो? 80386. नेहमी लक्षात ठेवा, याच्याकडे नॉन मल्टिप्लेक्स्ड ऍड्रेस बस असतो 80386 कडे. ठीक आहे. डॅश मायक्रो प्रोसेसर हॅज बिल्ड इन मॅथ को प्रोसेसर. म्हणजे याच्यामध्ये बिल्ड इन मॅथ को प्रोसेसर तुम्हाला भेटेल, दॅट इज, ठीक आहे, दॅट इज 80486. 486 पासून 80486 पासून मॅथ को प्रोसेसर बिल्ड झालंय, मॅथ को प्रोसेसर बिल्ड व्हायला स्टार्ट झालं. ठीक आहे. चलो नेक्स्ट, द साइज ऑफ अक्युमुलेटर ऑफ इन 32 बिट मायक्रो प्रोसेसर. 32 बिट मायक्रो प्रोसेसर मध्ये अक्युमुलेटर साइज किती असेल? 32 बिट मायक्रो प्रोसेसर मध्ये अक्युमुलेटर साइज, ठीक आहे, 32 बिट मायक्रो प्रोसेसर मध्ये अक्युमुलेटर साइज किती असतो? 32 बिट. ठीक आहे. अक्युमुलेटरचा पण साइज किती असतो? 32 बिट. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत? ठीक आहे. सो चॅप्टर 3 मध्ये कमीच एमसीक्यू, 4 मार्काचा एखादा एमसीक्यू येऊ शकतो, नाहीतर तो पण नाही येणार. मायक्रो कंट्रोलर 8 मार्क्स वेटेज आहे. मायक्रो कंट्रोलरचा वेटेज किती आहे? 8 मार्क्स. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट चॅप्टर मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. हे सगळे छोटे चॅप्टर्स बडे धमाके असतात त्यांना. ठीक आहे. आता 8051 हा मायक्रो कंट्रोलर असतो बरं का. 8051 मायक्रो कंट्रोलर आयसीएफ डॅश नंबर ऑफ 8 बिट इनपुट पोर्ट्स. किती इनपुट आउट पोर्ट्स असतात रे 8051 कडे? 8051 कडे 4 पोर्ट्स असतात. ठीक आहे. माहिती ना सगळ्यांना मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर मधला डिफरन्स? आय होप तुम्हाला मायक्रो कंट्रोलर मायक्रो प्रोसेसर मधला डिफरन्स माहिती असेल. सो मायक्रो कंट्रोलर कडे 4 हे असतात, पोर्ट्स असतात इनपुट आउटपुट साठी. नेक्स्ट, द 8051 मायक्रो कंट्रोलर हॅज इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 111 इन्स्ट्रक्शन. ऍक्च्युली असं पाहिजे, मी तर एक ऑप्शन ऍड करतो, ऑप्शन डी. थोडं वर खाली झाले ऑप्शन. सो 4 इज 111. आता मला सांगा राईट ऑप्शन कोण आहे? येस, द राईट ऑप्शन ऑप्शन डी, 111 इन्स्ट्रक्शन असतो. ठीक आहे. मायक्रो कंट्रोलर 8051 कडे 111 इन्स्ट्रक्शन सेट असतो. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा. डॅश द मायक्रो कंट्रोलर चिप. ह्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर कोण आहे? 8085 हा तर मायक्रो प्रोसेसर आहे, 8086 मायक्रो प्रोसेसर आहे, 8008 मायक्रो प्रोसेसर आहे. सो इज द मायक्रो कंट्रोलर 8052, 8051 अँड 8052 हा मायक्रो कंट्रोलर असतात. बाकी सगळे मायक्रो प्रोसेसर आहेत. ठीक आहे, नीट समजून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, 8051 इज अ डॅश बिट मायक्रो कंट्रोलर. 8051 किती बिट मायक्रो कंट्रोलर बरं? 8051 इज अ 8 बिट मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे, 8 बिट लक्षात ठेवा. 8051 इज अ 8 बिट मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, डॅश इज अ मायक्रो कंट्रोलर. अरे हे झालं ना आपलं 8051 हाच आपला मायक्रो कंट्रोलर आहे. बाकी सगळे मायक्रो प्रोसेसर आहेत. ठीक आहे, बाकी सगळे मायक्रो प्रोसेसर आहेत. इंटरनल डेटा मेमरी ऑफ मायक्रो कंट्रोलर इज, येस, इंटरनल किती मेमरी असतो मायक्रो कंट्रोलरचा? इंटरनल डेटा मेमरी, आता तुम्हाला माहिती आहे ना, मेमरी दोन असतात, एक असतो आपला प्रोग्राम मेमरी आणि एक असतो आपला डेटा मेमरी. ठीक आहे. सो इंटरनल डेटा मेमरी, दे आर आस्किंग अबाउट इंटरनल डेटा मेमरी, दॅट इज 128K 128 किलोबाइट्स. 128 किलोबाइट्स. ठीक आहे. अरे एक मिनिट, किलोबाइट्स नाही, 128 बाइट्स असतो. ठीक आहे, 128 बाइट्स असतो. ठीक आहे. दोन मेमरी असतात आपल्याकडे, एक असतो इंटरनल डेटा मेमरी आणि एक असतो प्रोग्राम मेमरी. ठीक आहे. चलो बोलो, डॅश इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ 8051. डॅश इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ 8051. 4 8 बिट इनपुट पोर्ट्स, बरोबर. 2 8 बिट नाही, याच्याकडे 4 इनपुट पोर्ट्स असतात, तोच त्याचा कॅरेक्टरिस्टिक आहे. एक्सटर्नल इंटरप्ट 2 असतात, 4 नसतात. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ 8051 सिंगल चिप मायक्रो कंट्रोलर. सो याच्यामध्ये कोणता, विच इज नॉट अ पार्ट ऑफ, ठीक आहे, विच इज नॉट अ पार्ट ऑफ, ठीक आहे, 8051. 4K मेमरी रॉमला असतो. ठीक आहे. 128 बाईट रॅम असतो. ठीक आहे. 4 ड्युअल सिरीज पोर्ट, मला हे गडबड वाटतं. ठीक आहे, 4 8 बिट हे पण असतो, पण हे नसतो. मग हे आपला आन्सर असेल. ठीक आहे, हाच आपला आन्सर असेल. ड्युअल सिरियल पोर्ट हा नसतो 8051 मध्ये, हा नसतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट, 8051 मायक्रो कंट्रोलर, बरोबर. 8051 मायक्रो कंट्रोलर हॅज क्लॉक अप टू 12 मेगाहर्ट्ज. लक्षात ठेवा, 8051 मायक्रो कंट्रोलर कडे मेगाहर्ट्ज किती असेल? 12. ठीक आहे. चलो नेक्स्ट, द 8051 इज अ डॅश जनरेशन मायक्रो कंट्रोलर. इट इज अ सेकंड जनरेशन, नॉट द फर्स्ट वन. 8051 इज अ सेकंड जनरेशन मायक्रो कंट्रोलर. नेहमी लक्षात ठेवा, मॅक्झिमम लोक वन करतात. ठीक आहे. द 8051 ऑफ ALU हॅज डॅश कॅपॅसिटी. ALU कडे किती कॅपॅसिटी असतो? 8 बिट. लक्षात ठेवा, ALU मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये जो ALU असतो ना, त्याच्याकडे असतो 8 बिट. 8 बिटचा कॅपॅसिटी असतो. ठीक आहे. इंटरनल प्रोग्राम मेमरी ऑफ 8052. ठीक आहे. इंटरनल प्रोग्राम मेमरी ऑफ 8052
प्रोग्राम ऑफ 8052 हॅज 8052 विचारल्या 8 किलोबाईट इंटरनल प्रोग्राम मेमरी 8 किलोबाईट्स असतो. याच्या आधी काय होता डेटा मेमरी. ठीक आहे, डेटा मेमरी 128 बाईट असतो, पण प्रोग्राम मेमरी किती असतो 8 बाईट. डॅश इज नॉट अ मायक्रो कंट्रोलर. डॅश इज नॉट अ मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे, सो मायक्रो कंट्रोलर कोण नाही, पेंटियम हा मायक्रो प्रोसेसर आहे, बाकी सगळे मायक्रो कंट्रोलर. हा ऑप्शन डी आहे बरं का, ऑप्शन डी आहे, बट पेंटियम इज नॉट द मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे, पेंटियम मायक्रो प्रोसेसर आहे ना. द 8051 मायक्रो कंट्रोलर हॅव हाऊ मेनी एक्सटर्नल इंटरप्ट्स? टू. दोन इंटरप्ट असतात त्यांच्याकडे, दोन इंटरप्ट कंट्रोल असतात त्यांच्याकडे. ठीक आहे, अँड यू कम टू द लास्ट चॅप्टर नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज. खूप इझी चॅप्टर हा, याचे एमसीक्यूज तर एकदम सोपे आहेत. इन डॅश टोपोलॉजी ऑल डिव्हाइसेस आर कनेक्टेड टू सेंट्रल हब. सेंट्रल हबला कुठं कनेक्टेड असतात त्याला आपण म्हणतो स्टार टोपोलॉजी. कोणतं टोपोलॉजी? स्टार टोपोलॉजी मध्ये सगळे कम्प्युटर एका सेंट्रल हबला कनेक्टेड असतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. द मोबाईल फोन युजेस डॅश ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी. मोबाईल फोन कोणता ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी वापरतो हे तुम्हाला आला पाहिजे. असंच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. ठीक आहे, सो हा वापरतो मायक्रोवेव्ह. काय वापरतो? मायक्रोवेव्ह ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, याला आपण वेव्ह पण म्हणतो. ठीक आहे, मायक्रोवेव्हला पण वेव्ह. ठीक आहे, असं पण म्हणतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. डॅश केबल युजेस लाईट सिग्नल्स. येस, तुम्हाला माहिती आहे ना, फायबर ऑप्टिक केबल मध्ये लाईट मध्ये सिग्नल किंवा डेटा ट्रान्समिट होतो. सो आन्सर इज फायबर ऑप्टिक केबल. नेक्स्ट. द लेंथ ऑफ केबल इज व्हेरी लॉंग, then dash is used in between bring the weak signal to original signal. Yes, length of the cable is very long. So आपण इथं काय वापरतो? आपण इथं वापरतो रिपीटर काय करतो? रिपीटर आपल्या वीक सिग्नलला स्ट्रॉंग सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, चलो. डॅश इज एक्झाम्पल ऑफ वायरलेस मीडिया. सो वायरलेस मीडियामध्ये काय असणार? हे तर वायर्ड आहे, यूटीपी एसटीपी, अनशील्ड ट्विस्टेड पेअर, शील्ड ट्विस्टेड पेअर. सो इथं आन्सर कोण असेल? मायक्रोवेव्ह. कोण आन्सर असेल? मायक्रोवेव्ह. हा वायरलेस मीडिया असतो. ठीक आहे, द इन्स्टॉलेशन कॉस्ट ऑफ डॅश केबल इज मॅक्झिमम. सगळ्यात जास्त महाग कोणता केबल असतो? फायबर ऑप्टिक केबल असतो ना, कारण लाईट सिग्नल्स असतात त्याच्यामध्ये, स्पीड सगळ्यात जास्त त्याचाच भेटतो आणि सगळ्यात जास्त कॅरेक्टरिस्टिक त्याचेच मॅच होतात. सो त्याचा कॉस्ट जास्त असतो. डॅश केबल इज आयडियल फॉर कनेक्टिंग बिटवीन टू बिल्डिंग्स. सो दोन बिल्डिंग्स आहेत, दोन बिल्डिंग मध्ये तुम्ही फायबर ऑप्टिक किंवा यूटीपी एसटीपी लावून काही फायदा नाही. दोन बिल्डिंग मध्ये तुम्ही सिंपल कोएक्झल केबल वापरू शकता. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा. इफ द नेटवर्क इज टू बी एक्झिक्युटेड बियॉन्ड प्रीडिफाईन्ड केबल लिमिट डॅश इज युज्ड. ठीक आहे, जर तुम्हाला लिमिट क्रॉस करून जर तुम्हाला तुमचा नेटवर्कला वाढवायचं असेल तर तुम्ही काय वापरणार? रिपीटर म्हणजे सिग्नल वीक होणार, मग त्याला स्ट्रॉंग करायचं. सिग्नल वीक झालं की त्याला स्ट्रॉंग करायचं. द प्रोसेस ऑफ मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन इज डन बाय डॅश डिव्हाइस. येस, मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन हा कोण करतो? मॉडेम. एमओ म्हणजे मॉड्युलेशन, डीई म्हणजे डिमॉड्युलेशन. सो आन्सर इज मॉडेम. माहिती ना मॉडेम काय करतो? डिजिटल डेटाला अॅनालॉग डेटामध्ये कन्वर्ट करतो आणि अॅनालॉग डेटाला परत डिजिटल डेटामध्ये कन्वर्ट करतो. ऑल द सिस्टम ऑन नेटवर्क मस्ट फॉलो सेट ऑफ कॉमन रूल्स कॉल्ड एज प्रोटोकॉल्स. द सेट ऑफ रूल्स फॉलोड ओव्हर द नेटवर्क इज कॉल्ड एज प्रोटोकॉल्स. ठीक आहे, चलो नेक्स्ट. द डॅश केबल हॅज हायेस्ट सेन्सिटिव्हिटी टू EMI. हायेस्ट सेन्सिटिव्हिटी. आता कोणता केबल आहे आपल्याकडे? असं आपल्याकडे कोणता केबल आहे बाबा ज्याच्याकडे हायेस्ट सेन्सिटिव्हिटी टू EMI? EMI ला जास्त सेन्सिटिव्ह कोण आहे? ठीक आहे, गेस करता येईल का? EMI ला सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह कोण असतो? ठीक आहे, सो मला वाटतं इथं आन्सर. ठीक आहे, आधी होता कोण होता क्वेश्चन? प्रोटोकॉल. ठीक आहे, सांगा याचा आन्सर गेस करता आला पाहिजे तुम्हाला, थोडं विचार करा. ठीक आहे, इथं आन्सर काय असतो माहिती आहे का? यूटीपी, अनशील्ड ट्विस्टेड पेअर. काय असतो आन्सर? अनशील्ड ट्विस्टेड पेअर. नेहमी लक्षात ठेवा, हा सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असतो EMI साठी, अनशील्ड ट्विस्टेड पेअर, कारण त्याच्यावरती शील्ड नसतो ना. शील्ड ट्विस्टेड पेअर आणि अनशील्ड ट्विस्टेड पेअर मध्ये फरक काय? ठीक आहे, आता फायबर ऑप्टिक मध्ये तर EMI हा ऑलमोस्ट नेग्लिजिबल नसतोच, कारण लाईट सिग्नल जातात. कोएक्झल केबल मध्ये आपल्याकडे इनर कंडक्टर मधून सिग्नल जातो. सो आपल्याकडे ब्रेडेड शील्ड आणि मेश शील्ड असतो EMI ला रिड्यूस करण्यासाठी. तसं शील्ड ट्विस्टेड पेअर मध्ये आपण वरती एक शील्ड वापरतो EMI ला कमी करण्यासाठी, पण अनशील्ड ट्विस्टेड पेअर मध्ये काहीच नसतो EMI साठी. सो तो जास्त सेन्सिटिव्ह असतो EMI ला. चलो सांगा. बस टोपोलॉजी आर सुटेबल फॉर नेटवर्क दॅट युजेस डॅश मेथड. कंटेन्शन मेथड जर वापरत असेल तर बस. रिंग टोपोलॉजी वापरत असेल तर तुम्ही काय करणार? रिंग मध्ये टोकन पासिंग. आठवतं ना, रिंग मध्ये काय करणार? टोकन पासिंग. ठीक आहे, सो हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, बस टोपोलॉजी कोणासाठी बेस्ट आहे? कंटेन्शन साठी बेस्ट आहे. ठीक आहे, डॅश डू नॉट रिजनरेट कम्प्युटर सिग्नल इन नेटवर्क.
सो कोण कम्प्युटर सिग्नलला लाईक रिजनरेट करत नाही? पॅसिव्ह हब. ऍक्टिव्ह हब करतात आणि पॅसिव्ह हब करत नाही. कम्प्युटर सिग्नलला रिजनरेट कोण करतं? ऍक्टिव्ह हब. आणि कोण करत नाही? पॅसिव्ह हब. चलो अजून 2-3च एमसीक्यू राहिलेत. डॅश केबल टाइप सपोर्ट्स द ग्रेटेस्ट केबल लेंथ ऑफ कम्प्युटर नेटवर्किंग. याचा आन्सर आहे थिक नेट कोएक्झल. ठीक आहे, थिक नेट कोएक्झल ग्रेटेस्ट केबल असतो फॉर कम्प्युटर नेटवर्किंग. ठीक आहे, चलो. डॅश केबल हॅज द हायेस्ट बँडविड्थ. सो हायेस्ट बँडविड्थ कुणाचा असतो? फायबर ऑप्टिक. नेहमी लक्षात ठेवा, फायबर ऑप्टिक केबलचा हायेस्ट बँडविड्थ असतो, हायेस्ट स्पीड असतो, कॉस्ट पण हाय असतो. ठीक आहे. ईएमआय इज मिनिमम इन केस ऑफ डॅश केबल. सो ईएमआय सगळ्यात कमी कोणतं केबल असतो? ऑफकोर्स फायबर ऑप्टिक, कारण इथं लाईट सिग्नल असतात. कोणते सिग्नल असतात? लाईट सिग्नल्स. सो लाईट सिग्नल असल्यामुळं आपल्याला ईएमआयचा जास्त इम्पॅक्ट पडत नाही. ठीक आहे. सो वी कम टू द एंड. झालेत बस, एवढेच एमसीक्यूज होते. चलो, सो आपण जे एमसीक्यू डिस्कस केलं ना, मला वाटतं तुम्ही थोडं नीट तुम्ही पण अनालिसिस करून घ्या एमसीक्यूज, आणि हेच एमसीक्यूज तुम्हाला तुमच्या CS2च्या पेपरमध्ये भेटणार आहे. ठीक आहे. चलो, सो ऑल द बेस्ट फॉर CS2 पेपर्स. व्यवस्थित प्रिपेअर करा. आजचं पूर्ण डे व्यवस्थित युटिलाइज करा. ठीक आहे. पूर्ण प्लेलिस्ट रेडी आहे. पूर्ण ALP कोडिंग सांगितलं तुम्हाला. अजून मी व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे. आज पूर्ण दिवस मी रेकॉर्डिंगच करणार आहे. तुम्हाला अजून काही आफ्टर सम आवर्स अगेन यू विल गेट सम मोर व्हिडिओज ऑन ALP कोडिंग अँड PYQs अँड लॉट ऑफ थिंग्स आर देअर फॉर यू. सो स्टे कनेक्टेड अँड मॅक्झिमम मुलांपर्यंत शेअर करा. तुमचे जेवढे CS चे फ्रेंड्स येतात त्यांना म्हणा रे बाबा, पेपर हेतूनच बनतो. तुम्ही कमेंट्स बघा. तो CS1चा फक्त CS1चा MCQचा व्हिडिओचा कमेंट बघा. तुम्हाला स्वतःला समजून जाईल मी काय म्हणतोय. हाच तुमचा CS चा पेपर आहे. तुमचा CS चा पेपर खूप अनालिसिस करून आणलोय मी. ठीक आहे. असं कोणत्याही इलिगल मेथडने आपण पेपर आणत नाही, पण आपण अनालिसिस करून पेपर आणतो आणि तो प्रेडिक्शन थोडाफार बरोबर निघतो. CS1 ला खूप जास्त बरोबर निघाला, तसं होपसो CS2 ला पण आपला प्रेडिक्शन जो आहे तो बरोबर निघेल. ठीक आहे. चलो, मॅक्झिमम मुलांपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. ठीक आहे. चलो, बाय.